घरातील रोजच्या भांडणाला कंटाळून म्हाताऱ्या आईने आणि सासूबाईने असा काही मार्ग शोधला की सगळ्यांनाच चांगला धडा भेटला. सुषमाजाई वारंवार कधी घड्याळाकडे तर कधी गेटकडे पाहत होत्या. खरं तर सकाळपासून त्यांची सून रोशनी बाजारात गेली होती आणि आता संध्याकाळचे 6 वाजायला आले होते, पण अजूनही ती काही परत आलेली नव्हती. म्हणूनच त्या पुन्हा पुन्हा घराबाहेर येऊन तिची वाट पाहत होत्या. त्यांनी अनेकदा रोशनीला फोनही केला, पण ती फोन सुद्धा उचलत नव्हती. रोशनी फक्त 3 महिन्यापूर्वीच त्यांचा एकुलता एक मुलगा विवेकशी लग्न करून ह्या घरात आली होती, पण तिच्यात सून सदृश्य असं काहीच दृष्ट तिच्यात दिसत नव्हतं. रोशनी प्रत्येक गोष्टीत आपलाच हट्ट चालवायची. जेव्हा सुषमाबाई आपल्या नवऱ्याबरोबर म्हणजे महेशजींसोबत तिला पाहायला गेल्या होत्या, तेव्हा रोशनीच्या आईने तिची खूप स्तुती केली होती की माझी मुलगी खूप संस्कारी आहे, सर्व आचार विचारांनी भरलेली आहे, असं खूप काही ऐकवलं होतं. आई वडील 2 मोठे भाऊ बहीण असं भरलेलं कुटुंब पाहून सुषमाबाईंनी मनाशी विचार केला होता की ही मुलगी कुटुंबातच वाढली आहे चांगल्या, म्हणजेच नक्कीच सुसंस्कृत असेल. पण म्हणतात ना, मोठं आणि नाव मोठं आणि दर्शन खोटं, बरोबर तसंच झालं. सुषमाबाईंनी देखील नेहमीप्रमाणे म्हटलं होतं, आम्ही सुनेला मुलगीच समजून ठेवू, पण मुलगी बनून ठेवणं आणि खरं तर मुलगीसारखं वागणं यामध्ये खूप फरक असतो. ह्या 3 महिन्यामध्ये सुषमाबाईने रोशनी समजलीच नाही. तिला बघून सून सदृश्य असल्यासारखं काहीच असं वाटलंही नाही. घरात हाफ पॅन्ट घालून फिरणं, हवं तेव्हा पार्टीला निघून जाणं, कधी बाहेरचं खाणं ऑर्डर करणं, घर कामात कधीही लक्ष न देणं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सुषमाबाईंशी सारखे वाद घालणं ही तिच्यासाठी सामान्य गोष्ट झाली होती. सुषमाबाई काहीही समजायचा प्रयत्न करत असत तर रोशनी लगेच त्यांना उलट बोलायची. मी तुमची सून आहे ना आई, म्हणूनच तुम्ही माझ्याशी असं वागता. तुमचं स्वतःचं मूल असतं तर तुम्ही असंच केलं असतं का? तुम्ही मला बघायला आलात तेव्हा सांगायला हवं होतं की आम्ही तुला मुलगी म्हणून नाही तर सून म्हणूनच घरी ठेवू. सुषमाबाई घरात त्यांना शांतता हवी होती म्हणूनच गप्प बसायच्या. महेशजी बोलायचे झालंच तर ते सुद्धा त्यांना समजवायचे. अगं अजून लहान आहे, थोड्या दिवसांनी सगळं समजेल तिला, थोडा संयम ठेव. मुलगा विवेक काही बोलायचा की म्हणायचा की आई, तुमच्या काळात आणि आजच्या काळात खूप फरक आहे. पूर्वीच्या सुना म्हणजे फक्त सुना असायच्या, आजच्या सुनांमध्ये मुली पण दडलेलं असतं. थोडा वेळ द्या, ती सगळं शिकेल. शेवटी ती पती आणि मुलगाच असं बोलत असतील तर सुषमाबाईंनी काय बोलावं. पण आज तर सीमाने मापच ओलांडलं गेलं होतं. सकाळी सकाळी विवेक आणि महेशजी ऑफिसला गेल्यानंतर रोशनी घरातून बाहेर पडली होती, पण अजूनही परत आलेली नव्हती. सुषमाबाई तिला फोन करत होत्या, पण ती फोन सुद्धा उचलत नव्हती. ही अशी मुलीची आणि सुनेची लक्षणं आहेत का? आजच घरी आली की जरा स्पष्टच बोलणार असं बडबडत सुषमाबाई स्वतःशीच बोलत होत्या. इतक्यात विवेक आणि महेशजी दोघेही घरी परतले. घरी येताच महेशजी म्हणाले, अहो काय झालं? श्रीमंतची दाराबाहेर उभे राहून कोणाची तरी वाट बघत आहेत. आजच आमची तर कधी अशी वाटही पाहिली नाही. तुम्ही कोण आहेत जो नशिबान ज्याचा इतका सन्मान होतोय? महेशजींच्या विनोदी प्रश्नांवर सुषमाबाई त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाल्या, तुम्हाला विनोद सुचतोय? इथे संध्याकाळ झाली तरी घराची सून अजून घरी आली नाही. सकाळी सांगून गेली होती की थोड्या वेळात परत येते, आतापर्यंत काहीच पत्ताही लागला नाही. किती वेळा फोन लावला पण उचलत सुद्धा नाही. विवेक मध्येच म्हणाला, अरे आई, काही काम लागलं असेल तिला, का काळजी करतेस? एवढी ती लहान मुलगी नाहीये, येईल परत येईल. म्हणजे काय, आजकालचा जमाना कसा आहे ते माहित नाही का? कधी काय होईल हे सांगता येत नाही. कमीत कमी फोन तरी उचलायला हवा ना. हे काय मुलगी आणि सुनेचं लक्षण आहे का? सुषमाबाईंनी चिडूनच उत्तर दिलं. महेशजी म्हणाले, बरं तुम्ही दोघे आई आणि मुलगा बोलत बसा, मी जरा कपडे बदलून येतो आणि थोडा आराम करतो, नंतर सगळे मिळून जेवूयात. तर जेवण बनवलंच असेल ना श्रीमतजी? त्यावर सुषमाताई म्हणाल्या, हो, भाजी आणि डाळ केली आहे, फक्त पोळ्या शेकायच्या बाकी आहेत. इतक्यात गेट बाहेर एक कॅब येऊन थांबली. त्यातून रोशनी उतरली. तिच्या हातात खूप साऱ्या शॉपिंगच्या पिशव्या होत्या. घरात येताच तिने त्या पिशव्या एका कोपऱ्यात फेकल्या आणि थेट सोप्यावर बसली आणि म्हणाली, आज खरंच खूप थकल्यासारखं वाटतंय.
पण शॉपिंग करून मजा आली. सुषमाबाईंनी विचारलं, बाई एवढं काय काय घेऊन आली आहेस तू? रोशनी म्हणाली, काही नाही सासूबाई, माझ्या गरजेच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. सेलमध्ये छान छान साड्या घेतल्या, थोडं मेकअपचं सामान आणि डेली यूजसाठी कपडे. सुषमाबाई म्हणाल्या, पण तुझं लग्न तर फक्त 3 महिन्यापूर्वीच झाले. आणखी कितीतरी कपडे आहेत जे तू अजूनही वापरलेले नाहीयेस. मग आता पुन्हा खरेदी करण्याची काय गरज होती? आणि मी तुला किती वेळा फोन केला तरी सुद्धा तू फोन उचलला नाहीस. माझी चिंता वाढली नाही का? रोशनी वैतागून म्हणाली, सासूबाई मी काही लहान नाहीये, फक्त शॉपिंगलाच गेलेच होते, परत आलेच ना घरी. तुम्ही इतक्या वेळा फोन करत होतात. माझ्या मित्रमंडळींच्या समोर मला खूप एम्बॅरेसिंग वाटत होतं, म्हणून फोनचं व्हॅल्यूम बंद करून टाकलं आणि शॉपिंगची तिथे गरज होती तिथे घेतलं. यात काय एवढं मोठं कारण झालं? माझ्या आईने तर कधीच मला एवढं रोखून धरलं नाही. सुषमाबाई शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाल्या, बेटा तुझ्या आईने तुला कधी रोखलं नाही, कारण ते तुझं माहेर होतं. तिथे तू बेफिकीरपणे राहू शकलीस. काम केलं नाहीस तर चालत होतं, कारण 2-2 वहिनी घरी होत्या, त्यांनी सांभाळलं. पण हे तुझं सासर आहे, इथे तू एकटी सून आहेस आणि घराचं चांगलं वाईट सगळं बघणं हे तुझंही कर्तव्य आहे. कधीतरी घराची जबाबदारी घ्यायची वेळ येईलच ना. आता माझंही वय झालंय, कधी वरून बोलावणं येईल सांगता येत नाही. हे ऐकून रोशनी चिडून म्हणाली, सासूबाई मग तुम्ही लग्न आधीच सांगायला हवं होतं ना, की आम्ही सुनेला मुलगी म्हणून ठेवणार नाही. इतकी टोकाटोकी तर माझ्या आईने सुद्धा कधी केली नाही जितकी तुम्ही मला करताय. असं म्हणत रोशनी आपल्या खोलीत निघून गेली. सुषमाबाईने उदास होऊन विवेककडे पाहिलं तर विवेक उलट त्यांना समजत म्हणाला, काय आई तू पण शांत बसायचंस ना. सासूबाई सारखं का वागतेस? सतत 7 वाजत आले ना वेळेवर घरी. तुझी मुलगी असती तर तू तिच्याशी असंच वागली असती का? असं म्हणून विवेकही आपल्या खोलीत निघून गेला. सुषमाबाईंना खूप वाईट वाटलं. मग खचलेल्या निराश होऊन त्या आपल्या खोलीत गेल्या आणि पलंगावर जाऊन बसल्या. तिला असं दुःखी पाहून महेशजी म्हणाले, सुषमा तुला असं वाटत नाही का की रोशनीची सासू बनण्याचा प्रयत्न करत आहेस? बाहेर जे काही घडलं आहे त्यात तुझा हात आहे. घरात शांतता होती पण तू विनाकारण गोंधळ निर्माण केलास. हे ऐकून सुषमाजी म्हणाल्या, तुम्हालाही वाटतं माझी सून अशी उशिरा येते, माझा फोन उचलत नाही, घराची कोणतीही जबाबदारी घेत नाही, हे चुकीचं नाहीये का? तू अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरून मोठा वाव करत आहेस. जर तू तिला मुलीसारखं वागवलंस तर तुलाच आनंद होईल. जर ती तुझी स्वतःची मुलगी असती तर. महेशजी हे सांगत शांत झाले, पण ती गोष्ट सुषमाजींच्या मनाला भेटली. ती काही बोलली नाही, पण तिचा मोबाईल घेऊन वरांड्यात बाहेर आली आणि तिला आज गुदमरल्यासारखं वाटत होतं. म्हणून तिने तिची मैत्रीण मंजूला फोन केला आणि गप्पा मारत रोशनीबद्दल सगळं काही सांगू लागली. मग मंजू म्हणाली, बघ सुषमा, सून आणि मुलीमध्ये फरक असतोच. रोशनीला हे समजावून घ्यावं लागेल आणि महेशजी आणि विवेक यांच्याबद्दल बोलायचं झालंच तर जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला तयार अन्न मिळत राहतं तोपर्यंत ते आपले हातपाय का मारतील? तू महेशजी आणि विवेक यांची सर्व कामं करतेस, त्यामुळे त्यांना काय फरक पडतोय? रोशनी घरकाम करते की नाही हे त्यांना कसं कळेल? तिला तिच्या जबाबदाऱ्या समजतात की नाही हे कसं कळेल? तुला स्वतः काही पावलं उचलावी लागतील तरच तू स्वतःला मदत करू शकशील. हळूहळू सुषमाजींना मंजूचा हा मुद्दा समजू लागला. कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर त्यांनी कॅब बुक केली आणि त्यांच्या खोलीत आली. त्यांच्या खोलीत येऊन त्यांचं सामान बॅगेत भरू लागल्या. त्यांना पॅकिंग करताना पाहून महेशजी म्हणाले, तू पॅकिंग का करत आहेस? कुठेतरी जात आहेस का? हो, मी माझ्या माहेरी जात आहे. माझा भाऊ मला इतके दिवस फोन करत होता, मला वाटलं की मी काही दिवस तिथे राहून नंतर येईल. तिचं बोलणं ऐकून महेशजी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, अरे असं अचानक मध्येच माहेरी जाण्याचा विचार कसा आला तुझ्या डोक्यात? आणि अजून आपण जेवणही केलं नाही, पोळ्या कोण बनवेल? अरे ती तुमची लाडकी सून आहे ना, सांगा तिला. मी नेहमीच जबाबदाऱ्या पार पाडत राहणार का? अरे म्हणजे तुला वाईट वाटलं आहे म्हणूनच तू आता हे नाटक रचत आहेस का? यात नाटक रचण्यासारखं काय आहे? जर मी आता माझ्या माहेरी गेले असते तर माझ्या मुलीने मला जाण्यापासून रोखले असते का? तिने मागून संपूर्ण घराची काळजी घेतलीच असती ना. आता तू उगाचच नको त्या अनावश्यक गोष्ट बोलत आहेस. पण सुषमाजींनी महेशजींचं वाक्यही पूर्ण होऊ दिले नाही आणि शांतपणे त्यांची बॅग घेऊन बाहेर आल्या. तोपर्यंत कॅबही आली होती. इतक्यात विवेक आणि रोशनी बाहेर आले. विवेक येता येता म्हणाला, आई जेवण तयार आहे का?
पण समोर ममताजींना बॅग घेऊन आल्याचं पाहून विवेकने विषय बदलला आणि विचारला, आई तू कुठे जात आहेस का? हो, मी काही दिवस तुझ्या मामाच्या घरी राहायला जात आहे. मला माझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन बराच काळ लोटला गेला, म्हणूनच मला वाटलं की तिकडे जाऊन जरा बरा बदल होईल. असं म्हणत सुषमाजी कोणाचंही काहीही न ऐकता तेथून निघून गेल्या. सुषमाजींच्या हालचालीने सगळेच थक्क झाले, पण त्यांना आधीच खूप भूक लागली होती. विवेकने रोशनीला पाहिलं आणि म्हणाला, मग आता जेवण? अरे मीही खूप थकले आहे, रोशनीने हळूच म्हटलं. पण तोपर्यंत महेशजी बाहेर आले आणि म्हणाले की रोशनी बेटा, तू आज आम्हाला खायला घाल. असंही तुझ्या आईने आधीच सर्व काही तयार केलेलं आहे, फक्त तुला पोळ्या बनवायच्या आहेत. रोशनीने महेशजींना काही बोलू शकली नाही आणि विवेककडे पाहत स्वयंपाकघरात आली. तिने पोळ्या करायला घेतल्या आणि सर्वांना खाऊन दिले. मग ती स्वतःही जेवली आणि तिच्या खोलीत गेली आणि झोपी गेली. प्रत्येक काम टाळणारी रोशनी आता थकव्यामुळे तुटत होती, कारण तिला काम करण्याची सवय नव्हती. ती स्वयंपाकघर स्वच्छ करत नव्हती किंवा भांडीही धुत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजले होते, पण कोणीही जागे झाले नाही. अचानक विवेक घाईघाईने उठला आणि रोशनीला उठवले आणि म्हणाला, रोशनी लवकर उठ, सकाळचे 8 वाजले आहेत. अरे आज खूप उशीर झाला आहे. आता मला ऑफिसला जाण्यासाठी नक्कीच उशीर होईल. बाबा जागे झाले आहेत की नाही माहीत नाही, तू पटकन चहा आणि नाश्ता बनव. असं म्हणत विवेक त्यांच्या वडिलांच्या खोलीकडे धावला. तोपर्यंत रोशनी ही चिडून उठली. हा काय तमाशा आहे? आईलाही तिच्या आई वडिलांच्या घरी जाण्याची गरज काय होती का? म्हातारपणी त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या घरी जाण्याची इच्छा काही कमी झालेली नाही. माझी झोप मोडली आहे. आता स्वयंपाकघरात जा आणि आणखीन की नाश्ता बनवा. विवेक गेला आणि महेशजी अजूनही झोपलेले असल्याचं पाहिलं. त्याने त्यांना उठवलं आणि लवकर तयार होण्यास सांगितले. रोशनी स्वयंपाकघरात गेली आणि काल रात्रीचा स्वयंपाकघरात सगळीकडे पसारा पडला होता. भांडी इकडचे तिकडे पडून होते. तिला काय बनवायचं आहे हेही सुचत नव्हतं. विवेक स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला, रोशनी मला कमलाबाईंचा फोन आला होता. ती आजही येणार नाहीये, म्हणूनच तुलाच घराची साफसफाई करावी लागेल. आईच्या अनुपस्थितीत संपूर्ण घर अस्ताव्यस्त पडलेलं होतं. विवेक, मी हे सगळं कसं करू? स्वयंपाकघर अस्ताव्यस्त पडलेलं आहे, भांडी इकडे तिकडे पडून आहेत आणि त्याशिवाय तू म्हणत आहेस की कमलाबाई येणार नाहीत. ती गेल्या 3 दिवसांपासून रजा घेत आहे आणि ती आणखी किती दिवस रजा घेणार आहे? हे मी सर्व सहन करू शकत नाही. हे ऐकून एकतर तू इथेच राहून मला मदत कर, नाहीतर मी सुद्धा माझ्या आई वडिलांच्या घरी निघून जाईन, रोशनी चिडून म्हणाली. तिचे बोलणे ऐकून विवेक क्षणभर पूर्णपणे गप्प बसला आणि मग म्हणाला, रोशनी आई सुद्धा हे सगळं एकटीच सांभाळायचीस ना? तू तिला कधी मदत करायला गेलीस नाही. पण रोशनी बडबडत तिच्या खोलीत निघून गेली. महेशजींनीही तिचे बोलणे ऐकले. त्यांना खरोखर आश्चर्य वाटले की त्यांची सून एक दिवसही घर सांभाळू शकत नाही आणि तरीही मी आणि विवेक तिलाच पाठिंबा देत होतो. तेवढ्यात महेशजी विवेकला म्हणाले की बेटा, मी ऑफिसला जात आहे, मी तिथेच चहा नाश्ता करेन. आज तूही घरी राहा आणि रोशनीला मदत कर. असे म्हणत महेशजी चहा नाश्ता न करता घरातून निघून गेले. इकडे रोशनीने तिच्या आईला फोन करून सांगितले की तिच्या माहेरी येत आहे. तिच्या आईने विचारलं की तू आज अचानक तुझ्या माहेरी कशी येत आहेस? सगळं ठीक तर आहे ना? इथे काही ठीक नाही आई. माझ्या सासूबाईने रागारागाने त्यांच्या माहेरी जाऊन बसल्या आहेत. मला कळत नाही की लग्नापूर्वी हे लोक मला म्हणतात की आम्ही आमच्या सुनेला आमची मुलगी म्हणून ठेवू. खरे बोलणे आणि ते करणे यात खूप फरक आहे. रोशनीने कुकर केले आणि कालची संपूर्ण कहाणी तिच्या आईला सांगितली. तिचं ऐकून तिची आई म्हणाली, तर तू कामाच्या भीतीने पळून येत आहेस? तुला माझ्यासारखी सासू व्हायला हवी होती, जी तिच्या सुनेला ओरडून ताब्यात ठेवून सगळी कामं तिच्याकडून करून घेते. खबरदार, जर तू तुझ्या माहेरी आलीस तर तुझं बोलणं ऐकून माझ्या सुनाई बिघडतील आणि माझ्या डोक्यावर नाचतील. आई तू मला माझ्या माहेरी येण्यापासून रोखत आहेस? रोशनीने आश्चर्याने म्हटले. मी तुला का थांबवू शकत नाही? तू स्वतःचं घर सांभाळू शकत नाहीयेस आणि माझ्या घरात येऊन आग लावशील. जर तू आदराने आलीस तर तुझं स्वागत आहे, पण जर तू अशा प्रकारे भांडण करून आलीस तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. असे म्हणत तिच्या आईने फोन ठेवला. रोशनीला आश्चर्य वाटले की तिची आई तिला हे उत्तर देत आहे. आता तिला घरकाम करावं लागणार होतं, म्हणूनच ती स्वयंपाकघरात गेली. रोशनीला काम करताना पाहून विवेकला दिलासा मिळाला आणि तो तिला घर स्वच्छ करण्यात मदत करू लागला. दोघांनी एकत्र मिळून संपूर्ण घरकाम केले, पण दोघेही ते काम करताना थकले होते, म्हणून दोघांनी बाहेरून जेवण मागवले. विवेक, मी स्वतःसाठी
ही समस्या निर्माण केली आहे. जेव्हा जेव्हा आई मला काम करायला सांगायची तेव्हा मी तिला गैरसमज करून घ्यायचे आणि आता मला काम न करण्याची सवय झाली आहे. पण आता मी आईला प्रत्येक कामात मदत करेन आणि तिच्याकडून शिकेन. रोशनी विवेकला म्हणाली. विवेकलाही त्याची चूक कळत होती की आई कुठेही चुकत नाहीये. आई काम करत नाहीये, फक्त ते आम्ही समजवू शकलो नाही. संध्याकाळपर्यंत सर्वांना त्यांची चूक कळाली होती. म्हणून महेशजी येता येता सुषमाजींना समजावून सांगितले आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन आले. सुषमाजी घरी येताच रोशनी आणि विवेकने त्यांची माफी मागितली. आई, कृपया मला माफ करा. तुम्ही नेहमीच मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत राहिलात आणि मी तुमचा गैरसमज करत राहिले. कधी तुम्हाला समजावून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. आता मी तुम्हाला खात्री देते आई की आता मी तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही. मला माफ करा. रोशनीने कान पकडून सुषमाजींची माफी मागितली आणि त्यांना मिठी मारली. शेवटी हळूहळू सर्व काही सामान्य झाले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही आजची आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.